नमस्कार मित्र मैत्रिणींनो, टार्गेट स्पर्धा परीक्षा यामध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. महत्त्वाची बातमी, अग्निपथ योजनेवर सुप्रीम कोर्टाचा निर्णय. बातमीत का सशस्त्र दलात भरतीसाठी अग्निपथ योजना कायम ठेवणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या. अग्निपथ योजना काय आहे? अग्निपथ योजना ही केंद्र सरकारची 2022 मध्ये सशस्त्र दलात भरतीसाठी सुरू केलेली योजना आहे. अधिकार यांच्या दर्जापेक्षा कमी असलेल्या व्यक्तींसाठी ही भरती प्रक्रिया आहे, ज्यामध्ये फिटर, तरुण सैनिकांना आघाडीवर तैनात करण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यापैकी बरेच जण 4 वर्षांच्या करारावर असतील. सशस्त्र दलांना सर्वोत्तम अग्निवीर ठेवण्याचा पर्यायही असेल. पात्रता: 17.5 वर्षे ते 21 वर्षे वयोगटातील उमेदवार अग्निपथ योजनेत नावनोंदणीसाठी पात्र असतील. दिलेल्या वयोमर्यादेखालील मुली अग्निपथ प्रवेशासाठी खुल्या आहेत, तर या योजनेअंतर्गत महिलांसाठी असे कोणतेही आरक्षण नाही. भरतीचे मानके समान राहतील आणि भरती वर्षातून 2दा रॅलीद्वारे केली जाईल. अग्निवीरांचे वेतन आणि फायदे. अग्निपथ योजनेवर सुप्रीम कोर्टाचा निर्णय. प्रकरणाची पार्श्वभूमी काय आहे? अग्निपथ योजनेवर शिक्कामोर्तब करणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या विविध याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. काही याचिकाकर्त्यांमध्ये अशा उमेदवारांचा समावेश होता ज्यांना पूर्वीच्या भरती प्रक्रियेत लष्कर आणि हवाई दलात निवडण्यात आले होते. यापैकी काही उमेदवारांची नावे हवाई दलात भरतीसाठी तात्पुरत्या यादीत दिसली होती, परंतु अग्निपथ योजना अधिसूचित झाल्यावर भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली. जुन्या भरती प्रक्रियेअंतर्गत लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, वैद्यकीय परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर पदांसह तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. या पार्श्वभूमीवर याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केला की सरकारला प्रॉमिसरी एस्टोपेलच्या सिद्धांताचा हवाला देऊन जुनी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले पाहिजेत. प्रॉमिसरी एस्टोपेलची शिकवण काय आहे? प्रॉमिसरी एस्टोपेलची शिकवण ही अन्याय रोखण्यासाठी समानतेद्वारे विकसित केलेली न्याय्य शिकवण आहे. सिद्धांत हे एक कायदेशीर तत्त्व आहे जे एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला दिलेल्या वचनावर परत जाण्यापासून प्रतिबंधित करते, जरी त्या वचनाला विचाराने समर्थन दिले जात नसले तरीही. हे न्याय, निष्पक्ष खेळ आणि सद्विवेकबुद्धीच्या तत्त्वांवर आधारित आहे. अटी जेव्हा ही शिकवण लागू होऊ शकते. छगनलाल केशवलाल मेहता विरुद्ध पटेल नारायणदास हरभाईमधील 1981च्या निर्णयात सुप्रीम कोर्टाने सिद्धांत कधी लागू केला जाऊ शकतो याची एक चेकलिस्ट तयार केली आहे. प्रथम, एक स्पष्ट आणि अस्पष्ट वचन असणे आवश्यक आहे. दुसरे, वादीने त्या वचनावर वाजवीपणे विसंबून कृती केली असावी. तिसरे, फिर्यादीचे नुकसान झाले असावे. ही शिकवण सहसा करार कायद्याच्या प्रकरणांमध्ये वापरली जाते, परंतु ती कायद्याच्या इतर क्षेत्रांमध्ये देखील लागू होऊ शकते, जसे की मालमत्ता कायदा किंवा अत्याचार कायदा. प्रॉमिसरी एस्टोपेल आणि कराराची शिकवण. प्रॉमिसरी एस्टोपेलची शिकवण करारासारखी नाही आणि ती पक्षांमधील करार तयार करत नाही. उलट, हे एक तत्त्व आहे ज्याचा उपयोग विशिष्ट परिस्थितीत वचनाची अंमलबजावणी करण्यासाठी केला जाऊ शकतो. प्रॉमिसरी एस्टोपेलचा सिद्धांत अग्निपथ प्रकरणाशी कसा संबंधित आहे? सध्याच्या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादाचा अर्थ असा आहे की या सिद्धांताचा अर्थ असा होतो की शॉर्टलिस्ट वगैरे टाकण्याची सरकारची कृती हे त्याद्वारे दिलेले वचन असेल. उमेदवारांनी त्या आश्वासनावर आधारित कृती केली आणि त्यांनी CRPF, BSF इत्यादी इतर नोकऱ्या नाकारल्या. त्यामुळे त्यांच्या नुकसानीची भरपाई त्यांना झालीच पाहिजे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे काय निरीक्षण होते? प्रॉमिसरी एस्टोपेल नेहमीच सार्वजनिक हिताच्या अधीन असते. न्यायालयाने असेही निरीक्षण केले की ही कराराची बाब नाही जिथे सार्वजनिक कायद्यातील वचनबद्धता लागू करण्यात आली होती. हा एक सार्वजनिक रोजगार आहे आणि या प्रकरणात हे तत्त्व लागू करण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. पुढील बातमी, वैधानिक नियामक. गव्हर्नन्स मॉडेल्समधील सर्वात महत्त्वाच्या बदलांपैकी एक म्हणजे वैधानिक नियामकांची निर्मिती. या नियामक संस्था शासनाचा पर्यायी मार्ग म्हणून जगभरात लोकप्रिय होत आहेत. तथापि, या वैधानिक नियामकांचे नियमन तसेच ते नियमन करत असलेल्या एंटरप्राइझची पूर्ण क्षमता वितरित करणे आवश्यक आहे. वैधानिक नियामक प्रामुख्याने यावर लक्ष केंद्रित करतात: शिखर डिझाईन मेकिंग बॉडीची रचना, रेग्युलेटरचे मूळ अधिकार आणि उत्तरदायित्व यंत्रणा जसे की ऑडिट, अकाउंटिंग आणि रिपोर्टिंग. वैधानिक नियामकांचे शासन समजून घेणे. या नियामकांचे शासन त्यांच्या गव्हर्निंग बोर्डांभोवती GB केंद्रे आहेत. कायदा मंडळाद्वारे शासक मंडळ, प्राधिकरणाद्वारे प्राधिकरण, कौन्सिलद्वारे परिषद आणि आयोगाद्वारे आयोग तयार करतो. उदाहरणार्थ, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया कायदा 1992 द्वारे स्थापित भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड सेबी एक बोर्ड आहे. सेबीचे सामान्य प्रशासन, दिशा आणि व्यवस्थापन हे सदस्य मंडळ किंवा प्रशासकीय मंडळाकडे असते.
पूर्वीची एक संस्था आहे तर नंतरची एक प्रशासकीय संस्था आहे. वैधानिक नियामकांचे प्रशासन सुधारण्यासाठी पावले अस्तित्व आणि जी.बी. मध्ये स्पष्ट फरक करून बहुतेक कायदे संस्था आणि प्रशासकीय मंडळ यांच्यात फरक करत नाहीत. यामुळे मिक्स अप होतात किंवा भूमिका उलटतात. तसेच प्रशासकीय मंडळाला संस्था चालवणे, उद्दिष्ट पूर्ण करणे आणि संस्थेला तिची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी जबाबदार धरणे कठीण होते. योग्य बाह्य प्रतिनिधित्व असणे, व्यवस्थापनाला जबाबदार धरणे हे जी.बी.चे प्राथमिक उद्दिष्ट आहे. परंतु जर फक्त व्यवस्थापक प्रशासकीय मंडळाचे सदस्य असतील तर त्यांना व्यवस्थापनाला जबाबदार धरणे कठीण होईल. महत्त्वाच्या चर्चा, निर्णय आणि मतदानासाठी जी.बी. मध्ये काही प्रतिष्ठित व्यक्ती पीटीएम पार्ट टाइम सदस्य म्हणून असू शकतात. मंडळाच्या बैठकींमध्ये त्यांचे समान म्हणणे आहे, त्याचवेळी ते व्यवस्थापनाच्या दबावापासून मुक्त आहेत. कॉर्पोरेट गव्हर्नन्समधील आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम सराव, व्यवस्थापन संचालकांच्या संख्येइतके कमीत कमी स्वतंत्र संचालक असणे आवश्यक आहे. त्यामुळे पेटीएमची संख्या पूर्णवेळ सदस्यांच्या WTM संख्येशी जुळली पाहिजे. पेटीएम तसेच WTM निवडण्याची प्रक्रिया मजबूत आणि आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे. जी.बी.वर कोणताही नॉमिनी नसावा. सरकारकडे सामान्यतः जी.बी.च्या रेग्युलेटर्सवर काही अधिकृत नॉमिनी असतात. असे नामनिर्देशित व्यक्ती सरकारचे प्रतिनिधित्व करतात आणि ते निर्णय प्रक्रियेत असमानतेने अधिक वजन घेतात. शिवाय, सरकार बाजारातील सहभागी आहे आणि अनेक स्तरांवरून येणाऱ्या दबावांना सामोरे जाते. म्हणून अधिकृत नामनिर्देशित व्यक्तीमध्ये सामान्यतः हितसंबंधांचा संघर्ष असतो, कारण ते जी.बी. समोर येणाऱ्या सर्व बाबींमध्ये सरकारच्या भूमिकेकडे झुकू शकतात. म्हणून जी.बी.साठी कोणतेही नामनिर्देशित नसणे आदर्श आहे. नियामकाच्या नेत्यांचा अध्यक्ष कार्यकाळ वाढवून. नियामकाचे स्वातंत्र्य गंभीरपणे नेत्यांच्या व्यावसायिक सामर्थ्यावर अवलंबून असते. अध्यक्षांसह कोणत्याही तिमाहीपासून भीती आणि अनुकूलतेच्या दबावांना तोंड देण्यासाठी. या पदांसाठी 3 ते 5 वर्षांचा कालावधी अशा ताकदीच्या मार्गात येतो. 3 वर्षांचा कालावधी खूप कमी आहे आणि जोपर्यंत सदस्य आवश्यक ज्ञान, कौशल्य आणि कार्यक्षमता प्राप्त करतील, तोपर्यंत त्यांचा कार्यकाळ संपेल. अशा प्रकारे तरुण व्यक्ती, ज्यांनी संबंधित क्षेत्रात आपली क्षमता दर्शविली आहे, वाजवी सेवा कालावधीसाठी त्यांना नेते बनण्याची संधी दिली पाहिजे. सत्तेच्या पृथक्करणाचा कास्रात करून. भारतातील नियामक सामान्यतः अर्धविधानिक, कार्यकारी आणि अर्धन्यायिक अशी 3 कार्ये करतो. कायद्याने जी.बी.ला फक्त अर्धविधानिक कार्ये करण्यासाठी आणि संस्थेला दिशा देण्यासाठी अनिवार्य केले पाहिजे. संस्थेतील विविध कार्यकर्त्यांना कार्यकारी आणि प्रशासकीय कार्ये सोपविण्यासाठी जी.बी. सक्षम केले जावे. असे वेगळे करणे तसेच शिष्टमंडळ वेळेवर सेवा वितरण सुनिश्चित करण्यासाठी तसेच अधिक उत्तरदायित्व, म्युच्युअल चेक आणि बॅलन्स म्हणून कार्य करून वाढविण्यासाठी संघटनात्मक क्षमता वाढवेल. निष्कर्ष. या वैधानिक नियामकांची निर्मिती फायदेशीर ठरली असली तरी, त्यांची कार्यप्रणाली सुव्यवस्थित करण्यासाठी त्यांची संघटनात्मक रचना पुनर्रचना केली जाऊ शकते. ते ज्या बाजारांचे नियमन करतात त्यांचे शासन सुधारण्यास मदत होईल. धन्यवाद. तर लवकरात लवकर तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेग्युलरली आमचे व्हिडिओ पहा, त्यामुळे तुम्ही चालू घडामोडीच्या बाबतीत नेहमीच अपडेट असाल. धन्यवाद.